यांच्या वतीने ही कुस्ती सॉरी आवाळे त्याचप्रमाणे सुनील भाऊ किसन उंद्रे याही मान्यवरांनी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचं आहे। त्याचप्रमाणे नवनाथ बाळासाहेब उंद्रे याही मान्यवरांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचं आहे। कुस्तीमध्ये घ्या हयासीच घ्या या स्टेजला घ्या या दावावरती मध्ये घ्या कुस्ती ती गदेवरची कुस्ती हनुमानाची गदा भीमाची गदा रामायण महाभारत गाजलं त्या गद्या वा म्हणून पैलवानांचं दैवत हनुमान शौर्य सेवा त्याग नीतिमत्ता आज्ञाधारकपणा ही गुण महत्वाचे ठरले पैलवान केला वरदान ठरले आणि म्हणून हनुमंती कुस्ती पुढची नाही झाली भीमसेनी कुस्ती नाही झाली जंबुवंती नाही जरा संधी नाही आडमोठी कुस्ती निर्माण झाली नाही कारण हनुमान हा राम भक्त हनुमान शौर्य होतं सेवा होती त्याग होता नम्रता होती। ग्रामपंचायतचे माजी सदस्य बालाजी अंकुशराव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी गावच्या वतीने त्यांचं मनापासून चला निखिल आकाश गदेवरची कुस्ती निकालीत निखिल कदम बाळासाहेब वस्ताद बाळासाहेब भोसले चालू करा दुसरी कुस्ती। प्रकाश शेठ सावंत यांना विनंती ऐका हा तुषार डुबे शुभम सिंदणे आलेत लावून घ्या कुस्ती आता प्रसाद सस्ते झाली का सुरू हा संकुल राहू या ठिकाणचा मल्ल ही कुस्ती या ठिकाणी 51,000 रुपये इनामाची आहे। वस्ताद या कुस्तीचा इनाम वस्ताद थोडं खाली या गावचे माजी सरपंच संदीपदादा उंद्रे यांच्या स्मरणार्थ या गावचे माजी उपसरपंच व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक किशोर शेठ उंद्रे त्याचप्रमाणे सचिन दत्तात्रय उंद्रे यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे। त्याचप्रमाणे ऐका एकच मिनिट प्रकाशित मी तुमचा 1 मिनिट घेतो मी आपल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष अखंड त्याग यांना कुस्तीसाठी घेतलेला आहे। तन मन धन लावून महाराष्ट्राची कुस्ती वाढावी म्हणून अहोरात्र झटणारे संदीप बाप्पा भोंडवे यांचे सुपुत्र परवाच बेंगलोरला झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केलेली आहे। दिग्विजय संदीप भोंडवे यांचा या ठिकाणी मांजरी खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान होत आहे। वा हो संदीप बाप्पांचा एकुलता एक चिरंजीव त्याचा पैलवान होत आहे ध्यान घेता आणि वरदान संदीप बाप्पा भोंडवे यांचा हा चिरंजीव महाराष्ट्राच्या कुस्तीला पुढे घेऊन जाणारं कार्य आज राजकीय त्यांच्या विचारांची भोंडवे यांच्या माध्यमातून हो सांगता राजा कुस्ती केंद्र निर्माण केले जसं आपलं शिवछत्रपती प्रकाश बोला निमन साहेब
आहा शबास. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराजजी कटके. वा प्रकाश शेठ एक विनंती आहे. ज्ञानेश्वर आसुले जे लाईव्ह प्रक्षेपण करतायत त्यांना काहीच दिसेना. बघा आता नियोजन करा. अंतिम कुस्त्या आहेत. वा ऐका. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवार, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड. अक्षय पैलवान अक्षय बोला. सतीश 5 मिनिटं गदेवरच्या कुस्तीला निखिल कदम आणि आकाश माने 5 मिनिटात झाली नाही तर सतीश सावंत आणि बाळासाहेब भोसले निर्णय कमिटी निर्णय घ्या. चला. ओ सतपाल नाव ठेवले. सतपाल नाव ठेवले बघा. आणि दोन्ही भाऊ पैलवान आहेत. त्याचाही सक्का भाऊ पैलवान मेडत गावचा हा सतपाल सोनटके महाराष्ट्राला सुवर्ण कामगिरी करणार आहे. हा आणि त्याच्या विरुद्ध लढणारा प्रसाद सस्ते आपल्या मोशी गावचा महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाकडून आता दरवर्षी महाराष्ट्र केसरी गटात अतिशय चांगल्या कुस्त्या करणारा, चमकदारी कामगिरी करणारा आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहे प्रसाद सस्ते. हा बजरंग बलीचा प्रसाद आणि हा कुस्तीतला सतपाल. अशी 2 गाठ पडली ठकाठका याप्रमाणे. निखिल मी अगोदरच सांगितलं आकाशवाणी गदेवरची ही काटा दोघही. हा निखिल कदम आपल्या राहूचा दरवर्षी पोरग सुवर्ण पदक आणताय आपल्या पुणे जिल्ह्याला दरवर्षी. आणि शिवछत्रपती पुरस्कार आता त्याला मिळालेला आहे. हे अशी कुस्तीची पोरं कष्ट काय आहेत. एखादा वर्षी एखादा मेडल मिळवणं 5 वर्षे सलग 70 किलो मध्ये. आणि आकाश माने एक लढवय्या पोरगा. पंच म्हणून वस्तात सतीश सावंत आणि कोच आलेत का आपले सतीश सावंत, संकेत कुंभार सर आणि अक्षय कुमार राठोड. शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे दोन्ही कोच आपल्याला खरोखर आपलं कौतुक आहे. चांगले सतीश सावंत यांना साथ देताय आपण प्रकाश शेठ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली. कारण ही तालीम खरोखर शान आहे. आणि केवढी जागा आहे हो भारी एकदम चांगलं मैदान. वा तो तुषार डुपे उपहिंद केसरीचा मानकरी राहूचाच बलदंड ताकद आहे. अजिबात हटत नाही. महाराष्ट्र केसरीला चांगल्या कुस्त्या करतोय पहा. आणि तो शुभम शिंदाळे तालुका शिरोळ गाव दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बलदंड ताकद. तोही शिवरामदादाला सराव करतोय. आता कोल्हापूरची पोरं पुण्याला यायला लागली. पूर्वी असं होतं पुणे कोल्हापूरला जायचं. आता कोल्हापूर सोलापूर सगळंच पुण्याला. म्हणून पुणे तिथे काय येऊ नये हो की. म्हणून पुणे तिथे काय येऊ नये. जे पुण्यात पिकतं अख्ख्या जगात विकतं. बरोबर का नाही. चला 1-2 नंबर रोहित जवळकर राघू ठोंबरे मैदानात या. अक्षय गरुड पैलवान शरद पवार मैदानात आपलं स्वागत आहे. महेश भोसले दोघांचं स्वागत करा. 2 युवा आणि 1 शिवछत्रपती आपल्या मैदानाला आवर्जून उपस्थित आहेत. शरद वा बाबा 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 ओ ए जरा टाळ्या वाजवा की राव मंडळी. विदाउट गेट मानस उंदऱ्यात या मानस उंदरे आपण आखाड्यात या. रोहित चवळकर मातवाच्या आनंदाचा एक देखना पैलवान या. विनंती आहे. आणि राघू ठाकरे प्रकाश शेठ वसंतराव सावंत माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उपसरपंच मांजरी आणि संस्थापक अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा संकुल. चला
आबा शिंदे बसा. शरद पवार पुतण्या काका पवारांची पुतणी या. शरदराव हे अतिशय चांगली पोरं. गोविंद पवार काका पवारांनी स्वतः सराव घेतात. अर्जुन वीर काका पवारांची पुतणी शरद पवार. महेश भोसले पैलवान. आपले 2 पैलवान आल्यात. अक्षय गरुड युवा महाराष्ट्र केसरी आणि शरद पवार. या पुढे या. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी हा दिग्विजय संदीप बोंडवे आणि गुलाबाई पटेल यांचा सत्कार मध्यंतरी होणार आहे. मेघराजजी कटके पुणे जिल्हा अध्यक्ष आपला या ठिकाणी आखाड्यात सन्मान होणार आहे. थांबा. हा नावं लक्षात आहेत. गुलाबाई पटेल ज्ञानेश्वरा सोले कोच कमिटीने आतमध्ये आखाड्यामध्ये यायचं आहे. ही कुस्ती झाल्याच्या नंतर हा सन्मान घेण्यात येणार आहे. चालू कुस्ती गतीची कुस्ती पॉइंट वरती होणार आहे. दोन्ही पैलवानांनी याची नोंद घ्यायची. जो पहिला कब्जा घेईल त्याला विजय दिला जाईल. शेती लंगोट करायची नाही आणि बाहेर पण जायचं नाही. बाहेर गेला तरी त्याच्या विरोधात कुस्ती दिली जाईल. फाईटवर घेतल्या गतीची 2 महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये मुकाबला निखिल कदम. आकाशमाने 1 पॉइंट घ्यायचा 1 आणि पंच म्हणून सतीश सावंत शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे वस्ताद आणि महाराष्ट्र चॅम्पियन महेश भोसले. ऐका बाळांनो, गडबड करू नका. आता शांतता करा का. ऐका. चला पहा. निखिल आकाश 1 गदा आहे. गदा कोणाच्या तरी खांद्यावर होणार. एकेरी पट पकडलाय निखिल कदमना. लाईव्ह प्रक्षेपण चालू. इकडे प्रसाद सस्ते. बाबा बाबा बा प्रसाद ना ताबा घेतला सतपाल वरती. लाईव्ह प्रक्षेपण दिसतंय का. ज्ञानेश्वर अस्वले चालू आहे का. शबाद. मांजरी खुर्चं मैदान हजारो लोक पाहत आहेत. अंतिम टप्प्यात हे मैदान आलंय. जबरदस्त चोरास पाहायला मिळत आहे. सळसळत्या रक्ताला उकळी येऊ लागली. म्हणून हे मर्दानी जंग आला मैदानी रंग. जातीवंत मर्दाचा बाणा महाराष्ट्र राणा वाजे खनखना. पैलवान तो जाना. हाड पेरजाची दणगट पोलादी खांब मनगट. गरगरीत पोटरी मांड पिळदार शोभिती दंड. असा भरदार छातीचा बांधा हा मर्द पैलवान खंदा. पैलवान कुठेही जाऊ द्या कायम स्वरूपी मान.
कायमस्वरूपी मान मानानं मिरवायचा काळ, एक शक्तीचा काळ, एक स्फूर्तीचा काळ, हे पैलवानकीनं दिलं. म्हणून पैलवानकीनं मान दिला, पैलवानकीनं सन्मान दिला, कुस्तीनं शौर्य दिलं, कुस्तीनं धैर्य दिलं, दिल दिला, धाडस दिलं. हे कुस्तीनं दिलं. दिल बी दिलं आणि धाडस बी दिलं. थरथर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही. इथं धाडसच आणि पैलवान, खरोखर पैलवानाला जे महत्व आहे ना, कुठेही जाऊ द्या. हो, अशी ही कुस्ती. निखिल कदम निकाल का? वा, हलगी. चला, ओके. आकाश, चला. रोहित जवळकर मैदानात या. रोहित जवळकर, रोहित जवळकर, राघव ठोंबरे, महेश भोसले, महेश पैलवान, महेश भोसले. मानाची गदा निखिल कदम, राहू शिवरामदादा तालीम, अभिजित दादा कटके यांचा पठ्ठा. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी गुलाब पटेल आहे ना त्यांचा, तुमचा तिघांचा आहे. चला, गदा दिल्यानंतर शिवरामदादा तालमीचे वस्ताद गुलाबभाई पटेल, ज्यांनी सुरेश भोसले यांना कुस्तीचे धडे शिकवले आणि 2 वेळा थिएटरला तिकिटावर कुस्ती झाली, आणि त्यांच्या स्मरणात ही गदा आहे. आणि दरवर्षी आहे ना बाळासाहेब महेश, दरवर्षी ही गदा असणार आहे. सुरेशराव भोसले यांच्या, सुरेश तुकाराम भोसले यांच्या स्मरणात नामवंत पैलवान दिग्विजय. थांबा तिथंच पहा, संदीप आप्पा भोंडवे, दिग्विजयचे वडील, आज जे सगळ्या महाराष्ट्राला कुणाला सांगण्याची गरज नाही, इतकं महान कार्य संदीप आप्पा भोंडवे करतायत. हो, तळमळ काय असते, हो, तन मन धन हे लावून कार्य करणारे म्हणजे सध्या आज महाराष्ट्र त्यांना मानतोय. आप्पांच्याकडून काहीतरी चांगलं कुस्तीसाठी घडेल, निश्चित घडेल. त्यांचे सुपुत्र दिग्विजय संदीप भोंडवे. वा, हो, वा, शबाद. पैलवानाचा असा सन्मान गदा निखिल कदम. गदा नाही तर महाराष्ट्राला मिळव दरवर्षी सुवर्ण कामगिरी करणारा हा पठ्ठा. अभिनंदन आहे निखिल. आणि कुमार कृष्णकांत विकास उंदरे सायकल शूटिंग मध्ये, रायफल शूटिंग मध्ये 5 राज्यातून नॅशनलला त्याची निवड झाली आहे. भोपाळ इथे 22 डिसेंबरला आता स्पर्धा आहे. कृष्णकांत विकास उंदरे, कृष्णकांत, लाख लाख सर्व पैलवानांच्याकडून तुला शुभेच्छा. आणि मांजरी खुर्तर सगळं पाठबळच आहे गावाचं, काही प्रश्नच नाही, गावच्याही शुभेच्छा आहेत. हा, आणि रोहिदास सेठ दामोदर उंदरे 1 नंबरची जी कुस्ती महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य भारतीय जनता पार्टी यांचा पुतण्या आहे कृष्णकांत. अभिनंदन आहे कृष्णकांत, शुभेच्छा आहेत ग्रामस्थांच्या वतीनं. घ्या प्रकाश सेठ. राहुल ठोंबरे.
निखिल उंद्रे, निखिल त्या पैलवानाला पाठवा इकडे. त्याचप्रमाणे महादेव तात्या उंद्रे याचकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे सुनील भाऊ उंद्रे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे बापूसाहेब शिवाजी पवार याचकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे सूर्या भाऊ उंद्रे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे हनुमंतजी पवार याचकडून 500 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे संतोषजी मुरकुटे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे वसंत दशरथ उंद्रे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे अमितजी केंद्रे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. त्याच पैलवान रोहन रामदास उंद्रे याचकडून 2000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे पैलवान महेश भोसले याचकडून 5000 रुपये आलेला आहे. तरीच्या वस्ताद लोकांचा या ठिकाणी उचिताचा सन्मान करण्यात येत आहे. या सर्व वस्ताद लोकांनी आखाड्यामध्ये यायचं आहे. या ठिकाणी पैलवान निखिल उंद्रे याचकडून 2000 रुपये. कुस्ती बघा की कुस्तीची आडवं येऊन. त्याचप्रमाणे हवेली वारकरी संप्रदायाचे संचालक पांडुरंग तात्या उंद्रे याचकडून 1000 रुपये या ठिकाणी आलेला आहे. आणि मांजरी खुर्द गावचे दिंडीचे ते चौदार पण आहेत. एकाला एक नाही, स्टेज नाही, एकाला एक नाही. हा सन्मान देण्यासाठी मस्त बोलवते या गावचे जिथून पुकार नाही त्याच्या ज्येष्ठ मार्गदर्शक शांतारामदादा उंद्रे, सीतारामप्पा उंद्रे, किशोर शेठ उंद्रे, त्या साईडनं विलासबाबा उंद्रे, विकास शेठ उंद्रे, स्वपनराव पवार, पैलवान बाळासाहेब भोसले या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आज सन्मान देण्यासाठी यायचे आहे. त्याचप्रमाणे अंकुशजी सुरवसे याचकडून 500 रुपये जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे शांतारामदादा उंद्रे याचकडून 1000 रुपये आलेला आहे. तरी त्या मान्यवरांच्या नावे घेतली आहेत, त्यांनी आखाड्यामध्ये यायचे आहे. त्याचप्रमाणे सुनील भाऊ उंद्रे यांनी देखील आखाड्यामध्ये यायचे आहे. रुपेशजी उंद्रे यांनी देखील आखाड्यामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम भाऊ उंद्रे यांनी देखील आखाड्यामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे रवींद्रजी काकडे, सीतारामप्पा उंद्रे याचकडून 2000 रुपये आलेले आहेत. ज्या मान्यवरांची आता नावे घेतली त्यांनी वस्ताद लोकांचा सन्मान करण्यासाठी ताबडतोब या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे शिवरामदादा तालमीचे वस्ताद श्री हरी तरंगे याही पैलवानांनी या ठिकाणी यायचं आहे. रवींद्रजी काकडे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. ज्या मान्यवरांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांच्या हातून सर्व वस्ताद मंडळींचा सत्कार करण्यात येत आहे.